हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. मी अशोक आवंतकर सर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एमपीसी स्पर्धा परीक्षेसोबतच सरळ सेवेच्या परीक्षामध्ये समजा ग्रामसेवकची परीक्षा असेल, तलाठीची परीक्षा असेल किंवा तत्सम इतर काही सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षा असतील, सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षा बऱ्याच प्रमाणात आता टीसीएस पॅटर्न घेणार आहे. टीसीएस एक कंपनी आहे, त्या कंपनीतर्फे मार्फत ह्या परीक्षा आता घेतल्या जाणार आहेत. आणि टीसीएस मध्ये एक विशिष्ट प्रश्नावलीचा एक पॅटर्न आहे, त्या पॅटर्नचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. एमपीएससी मध्ये आपण जो अभ्यास करतो इंग्रजी व्याकरणाचा, तो जशाच तसा आपल्याला टीसीएस मध्ये वापरता येईल, नो प्रॉब्लेम. पण काही प्रश्नाच्या पद्धतीमध्ये नक्कीच बदल होतो. जसं की टीसीएस पॅटर्न मध्ये पॅराजंबल विचारले जातात. टीसीएस पॅटर्न मध्ये म्हणजे पॅराजंबल म्हणजे सेंटेन्स रिअरेंजमेंट केलेलं असतं, आपल्याला योग्य सेंटेन्सचा पॅराग्राफ तयार करायला लावला जातो. त्याचबरोबर स्पेलिंग वरती प्रश्न विचारले जातात. आता एमपीसीच्या परीक्षेमध्ये सुद्धा स्पेलिंग वरती प्रश्न विचारले जायला लागलेले आहेत. या अगोदर फार काही प्रश्न असायचे, पण हल्लीच्या काही परीक्षा प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या तर आपल्याला स्पेलिंग वरती प्रश्न विचारले जातात. आणि टीसीएस पॅटर्न किंवा आयबीपीएसचा जो पॅटर्न आहे, त्यांच्या पद्धतीमध्ये त्यांच्या प्रश्नावलीमध्ये स्पेलिंग वरती प्रश्न येणार म्हणजे येणारच आहेत. आता विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे काय आहे बघा, विशेष गोष्ट काय बघा, की स्पेलिंगसाठी असे काही टिपिकल नियम नाहीत की हेच करा म्हणजे तुम्हाला सगळ्या जगातले सगळे स्पेलिंग बरोबर ओळखता येईल. स्पेलिंग करेक्ट लिहिण्यासाठी किंवा करेक्ट स्पेलिंग ओळखण्यासाठी जो पहिला मुद्दा आहे तो असा आहे की तुम्हाला इंग्रजी बद्दलचं मूलभूत नॉलेजच माहित पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचं इंग्रजी तुम्ही जास्तीत जास्त वाचण्यात आलं पाहिजे, तुमचं इंग्रजी जास्तीत जास्त लिहिण्यात आलं पाहिजे. जास्तीत जास्त वाचन आणि जास्तीत जास्त लिखाण करणं हाच तो एकमेव माध्यम आहे किंवा उपाय आहे जिथं तुमचं स्पेलिंग करेक्शन चांगलं होऊ शकतं. असे काही टिपिकल 1, 2, 4 नियम आहेत, जरूर आहेत, की जे नियम जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला उत्तर सोडवता येऊ शकतात. पण कसं असतं ना, की नियम म्हणलं की अपवाद आले, नियम म्हणलं की काय आले, अपवाद आले. मग शक्यतो जर कुठले नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे नसतील, नियमावरून जायचं नसेल, तर आपल्याला इंग्रजीचं वाचन जास्तीत जास्त असलं पाहिजे. इंग्रजीच्या कादंबऱ्या वाचल्या असल्या पाहिजेत, इंग्रजीतले न्यूजपेपर आपण वाचलेले असले पाहिजेत किंवा मॅक्सिमम बोलण्याचा प्रयत्न केलेला असला पाहिजे. जर ह्या गोष्टी तुमच्या जर झाल्या असतील किंवा करत असाल तुम्ही, तर तुम्हाला स्पेलिंगचे वेगळे काही गोष्टी शिकण्याची गरज नाही. पण साधारणपणे आपण सर्वजण बऱ्यापैकी ग्रामीण भागातून असतो, आपले काही इंग्रजी नॉवेल्स वाचण्यात येत नाहीत, कादंबऱ्या वाचण्यात येत नाहीत किंवा आपण इंग्रजीचे न्यूजपेपर हे साधारणपणे कधी बघत नाहीत. अशा वेळेस किमान आपल्याला ह्या गोष्टी तर नाहीत आपल्याकडं, मग किमान काय केलं पाहिजे, काहीतरी गोष्टी शिकल्या पाहिजेत, किमान आपल्याला उत्तरापर्यंत त्या स्पेलिंगच्या पोहोचता येईल. साधारणपणे मध्यम स्वरूपाचे क्वेश्चन विचारले जातात स्पेलिंग मध्ये. मग त्या संदर्भातलं आजचं आपलं सेशन असणार आहे, जे की तुम्हाला हेडलाईन होऊन दिसेलच की आज आपण कुठल्या सेशन बद्दल बोलणार आहोत. तर आज आपण करेक्ट स्पेलिंग कसं ओळखायचं किंवा एखाद्या शब्दाचं स्पेलिंग करेक्ट कसं आहे, कसं ओळखायचं या संदर्भातला अभ्यास करणार आहोत. आता या संदर्भातला अभ्यास करण्यासाठी बघा, मी सांगितलं की सगळ्यांचं काही इंग्रजी वाचन झालेलं नसतं किंवा रोज रोज करत नसतात किंवा रोजच काही मुलं न्यूजपेपर वाचत नसतात. मग अशा मुलांसाठी हे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही टीसीएस आयबीपीएस पॅटर्नच्या काही एक्झाम देणार असाल तर तुमच्यासाठी हे सेशन महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार असाल, एमपीएससी यूपीएससी एसएससी स्टाफ सिलेक्शन, त्याच्यासाठी सुद्धा हे सेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे. सो लेडीज अँड जेंटलमन, लेट्स स्टार्ट टुडे सेशन अँड द नेम इज स्पेलिंग और करेक्ट स्पेलिंग. परीक्षेमध्ये मिसस्पेल्ड विचारलं जातं, आपण करेक्ट स्पेलिंग शिकलो की मिसस्पेल्ड आपल्याला ओळखता येईल. तर हे सेशन सुरू करण्यापूर्वी आपण एक ट्रायल क्वेश्चन घेऊया आणि बघूया त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता येते का. लेडीज अँड जेंटलमन, लेट्स हॅव अ ट्रायल क्वेश्चन अँड द क्वेश्चन इज हिअर. पहा आता असे एक शब्द लिहिलेत मी, सिलिंग, रिसीव, अचीव आणि रिसिप्ट. बरोबर आहे, रिसिप्ट. आता हे रिसिप्ट आहे बरं का, पी सायलेंट असतो. रिसिप्ट म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणा, रिसिप्ट आहे ना, रिसिप्ट पी सायलेंट असतो. आता बघा, सिलिंग आहे, रिसीव आहे, अचीव आहे आणि रिसिप्ट आहे. या 4 शब्दांपैकी जर तुम्हाला विचारलं कोणत्या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे आणि कोणत्या शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे, कधी कधी कोणत्या शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कोणत्या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे असंही विचारला जाऊ शकतो. साधारणपणे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती प्रश्न मॅक्सिमम येऊ शकतात, अशा काही नियमांचा, अशा काही रूलचा आपण इथं अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यावर जोर देणार आहोत की किमान त्याचा आधार घेऊन आपण येणाऱ्या परीक्षेतले किमान प्रश्न आपण सोडवू शकतो. सगळे तर शक्य नाहीत, पण मॅक्सिमम आपण तिथं जोर देऊ शकतो की ह्या गोष्टी क्लिअर आहेत, ह्या गोष्टी अशा असतील तर उत्तर सोडवता येऊ शकतात. पण मी पहिल्यांदाच सांगितलं की काय, मॅक्सिमम रीडिंग इंग्लिशमध्ये असणं किंवा मॅक्सिमम रायटिंग इंग्लिशमध्ये असणं, त्यानंच तुमचं करेक्ट स्पेलिंग जास्त सुधारू शकतं. बाकी सब मोह माया जाल. आता बघा हा प्रश्नाकडं,
हा सिलिंग आहे बघा. या शब्दाचं जर स्पेलिंग कडे तुम्ही लक्ष दिलं तर बघा, इथं स्पेलिंग मध्ये लक्ष दिलं तर इथं बघा ई आय चा वापर केलाय बघा. इथं सुद्धा ई आय चा वापर केलाय बघा. इथं आय ई चा वापर केलाय बघा आणि इथं आय ई चा वापर केलाय बघा. म्हणजे साधारणपणे जर या प्रश्नाबद्दल जर आपल्याला चर्चा करायची असेल तर कॉमन गोष्ट मध्ये किंवा तुम्हाला ह्या गोष्टी चेक करावं लागतील की काय जागा मी सी आय ई आय लिहिलंय, काय जागेवर ई आय लिहिलंय, काय जागेवर आय ई लिहिलंय. म्हणजे थोडक्यात हा शब्द हा प्रश्न जर विचार केला तर एक तर ई आय संदर्भात किंवा आय ई च्या संदर्भात आहे. बघितलं का, इथं ई आय आहे, इथं ई आय आहे, इथं आय ई आहे, इथं आय ई आहे. म्हणजे दोन शब्दामध्ये मी आय ई लिहिलंय आणि दोन शब्दामध्ये मी ई आय लिहिलंय. तर बऱ्याच प्रमाणात या घटकावरती किंवा ह्या मुद्द्यावरती किंवा या नियमावरती आपण म्हणूया प्रश्न विचारले जातात. कॉमन गोष्ट आहे, पण तो आपल्याला ती काही जणांना माहित नसते किंवा दुर्लक्षित असते. म्हणून आपण आजच्या सेशनमध्ये पहिला नियम यावरती पाहणार आहोत की समजा आय ई कधी लिहायचा आणि ई आय कधी लिहायचा. बऱ्याच मुलांची गफलत होत असते यामध्ये, बऱ्याच मुलांची गफलत होते. बाबा हे रिसीव्ह बरोबर आहे का, हे अचीव बरोबर आहे, असे बऱ्याच मुलांचा हा नॉर्मल प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आपला आता कायमस्वरूपीचा आपण सॉल्व्ह करूया. बघून घ्या प्रश्न एकदा, ट्रायल क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली स्पेल्ड वर्ड. असा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. खालीपैकी कोणता शब्द किंवा शब्द एक पेक्षा जास्त हे करेक्ट स्पेलिंग मधले आहेत किंवा मग रॉंग स्पेलिंग मध्ये आहेत किंवा मिसस्पेल्ड आहेत, असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो माय डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू टेल यू द फर्स्ट रूल related to what we can say that स्पेलिंगच्या संबंधात असणारा आपला नियम बघायचा आहे. ते तर तुम्ही बऱ्याच जणांनी प्रश्नाचं उत्तर दिलं असेल. काही न ए बी बरोबर सांगितलं असेल, सी डी बरोबर सांगितलं असेल, काही ना सी डी बरोबर, ए बी बरोबर किंवा बी डी बरोबर, ए डी बरोबर की फक्त सी किंवा बी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आता दिलेली असणार आहेत. सो लेट्स फाइंड आउट द एक्झॅक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या क्वेश्चनचा आपण एक्झॅक्ट आन्सर काय निघतं ते पाहणार आहोत. सो लेडीज अँड जेंटलमन, म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. इथं मी 4 शब्द दिलेत. परीक्षेत तुम्हाला 4 देऊ शकतात किंवा 5 शब्द सुद्धा देऊ शकतात. किंवा मग एमपीसी जर परीक्षा असेल तर एकाच पर्यायामध्ये 4 शब्द, असे 4 पर्यायामध्ये 4 शब्द, म्हणजे एकूण 16 शब्द तुम्हाला दिले जाऊ शकतात एमपीसी मध्ये. आणि टीसीएस पॅटर्न, आयबीपीएस पॅटर्न असेल तर साधारणपणे 4 शब्द दिले जातील डायरेक्टचे आणि त्या 4 शब्दातून चुकीचा शब्द शोधा किंवा मग बरोबरचा शब्द शोधा, असे प्रश्न विचारले जातात. बघूया या ट्रायल क्वेश्चन साठी आपल्याला पहिला नियम काय आहे आणि तो नियम असा आहे. तो पहिला नियम काय आहे, तो नियम असा आहे. जरा नियम बारकाने वाचा, वेळ जाऊ देत पण बारकाने नियम बघा. नियम काय बघा, आयचा नियम आहे हा. आय कसा वापरला जातो बघा. आयचा वापर ई पूर्वी केला जातो. नीट बघा, आयचा वापर कुठे असावा, ईच्या पूर्वी केलेला असावा. म्हणजे ईच्या अगोदर आय आला पाहिजे, मध्ये आधी आय येईल आणि नंतर ई येईल, नॉर्मल बघा. पण मी सांगितलं ना, नियम म्हणलं की आपत आलं किंवा नियम म्हणलं की काही मात्र मित्र, हे मात्र आपल्या जीवनाची मात्र करतात. एखादी संदर्भ माहित असेल किंवा संकल्पना माहित असेल तर त्याचा मात्र पण माहित असला पाहिजे, जर त्याचा असेल तर. बघा, आयचा वापर ई पूर्वी केला जातो, मात्र जर सी नंतर वापर केला असेल त्या आयचा, मात्र सी नंतर वापर असेल. बघा नॉर्मली काय लक्षात ठेवायचं, आयचा वापर ईच्या पूर्वी केला जातो. आयचा वापर ईच्या पूर्वी, बघा आयचा वापर ईच्या पूर्वी, आयचा वापर ईच्या पूर्वी, आयचा वापर ईच्या पूर्वी. पण मात्र काय सांगितलंय, सी नंतर वापर झाल्यास, म्हणजे अक्षर त्यात मी काय लिहिले, त्यांनी आधी सी लिहिलं अक्षर, सी नंतर वापर झाल्यास ई आय चा वापर केला जातो. मग हा आय ई चा काय होतो रे, ई आय होतो. हे लक्षात ठेवायचं. नुसता आय ई करेक्ट आहे, नुसता आय ई करेक्ट आहे, पण जर तो सी च्या पुढे लिहायचा असेल तर मात्र आय ई लिहिता येत नाही, ई आय लिहावा लागतो. नुसता आय ई करेक्ट, निश्चय करा. नुसता आयच्या पुढे ई किंवा ईच्या पूर्वी आय, एक सोबतच ना, सारखंच आहे ना. आयच्या पुढे ई म्हणा किंवा ईच्या पूर्वी आय म्हणा. मग आय ई ची रचना करेक्ट आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो, आय ई ची रचना करेक्ट आहे, आय ई ची रचना करेक्ट आहे. पण जर सी च्या नंतर लिहायची वेळ असेल तर मात्र तुम्हाला ई आय ची रचना लिहावी लागते, म्हणजे ती ई आय ई ची रचना उलटी बनते. बघा पहिला नियम, आयचा वापर ई पूर्वी केला जातो, मात्र जर सी नंतर वापर झाल्यास ई आयचा वापर केला जातो. आता इथे एक अट अशी आहे की त्याचा उच्चार डबल ई सारखा व्हावा. कुणाचा, त्या आय ई किंवा ई आयचा उच्चार डबल ई सारखा व्हावा. जसं आपण इथं म्हणतो जीप आहे ना, जसं जीप म्हणतो ना, डबल ई सारखा उच्चार आहे ना, जीप, जीप, ई ई डबल ई ई असा उच्चार असला पाहिजे. तर तो उच्चार आपल्याला करता येणार असे, काळजी करू नका. मग आता चेक करा बरं, जसं बिलीफ, बघा
आय ई लिहिले मी इथं, आय ई चेक करा इथं, आय ई हे बघा, हे आय ई करेक्ट आहे का? बिलकुल करेक्ट आहे. इथं सुद्धा मी आय ईच लिहिले बघा, आय ईच लिहिले, करेक्ट आहे का? बघा हे आय ई बिलकुल करेक्ट आहे, बरोबर आहे, आय ई करेक्ट आहे. आता बघा इथं, आता इथं सी आहे बघा, इथं काय आहे पाठीमाग बघा, हे दोन शब्दाकडे लक्ष द्या. आता इथं काय दिसतंय रे? सी दिसतंय तुम्हाला, सी. आता सी दिसतंय, इकडं मागे राहिलं. आता इथं सी दिसतंय तुम्हाला, सीच्या नंतर वापरायचंय. मग सीच्या नंतर वापरल्यास तुम्हाला आय ई वापरायचे का ई आय वापरायचंय? सीच्या नंतर काय वापरायचंय बघा बरं, सीच्या नंतर काय वापरायचंय? सीच्या नंतर तुमची रचना उलटी होते, सीच्या नंतर काय बनते ती? ई आय. कळत तुम्हाला ह्या आयचा नियम सी सोबत? नुसतं आय ई करेक्ट आहे म्हणजे आयचा वापर ई पूर्वी केला पाहिजे. एखाद्या स्पेलिंग मध्ये साधारणपणे आयचा वापर हा ईच्या पूर्वी केला जातो, पण हेच तुम्हाला आय ई किंवा ई आय सीच्या नंतर लिहायचं, सी या अक्षराच्या नंतर लिहायचं असेल, सी या अक्षराच्या नंतर लिहायचं असेल तर तुमची रचना सीच्या पुढे ई आय अशी बनते. मला वाटतं पहिला नियम तुम्हाला एकदम क्लिअर कट कळला असेल. जसं बिलीफ मध्ये आय ई आहे, बिलीफ मध्ये आय ई आहे, पण सिलिंग मध्ये लक्षात ठेवायचं, सिलिंग मध्ये मात्र सी आहे सोबतीला, म्हणून याच्या सोबत काय लिहिलं पाहिजे? ई आय. लक्षात येते का? आणि या सगळ्यांचा उच्चार बघा, बघा बिलीफ, लीफ बघा इथं ली डबल ई, इथं बिलीव, इथं सुद्धा ली असा उच्चार, डबल ई, ली मध्ये डबल ई असा उच्चार आहे, इथं सुद्धा डबल ई असा उच्चार आहे. इथं बघा सीलिंग, सीलिंग इथं सुद्धा ई असा उच्चार आहे ना, सीलिंग, सीलिंग सी, हा इथं सुद्धा काय ईचा उच्चार आहे बघा, डबल ईचा. इथं कन्सीट ई, सी ई डबल ईचा उच्चार आहे बघा, बरोबर. म्हणजे आता लक्षात यायचं पहिला नियम की आय ई करेक्ट असतं, आय ई करेक्ट असतं, पण जर सीच्या पुढे लिहायचं असेल तर ते ई आय बनतं. हा नियम लक्षात ठेवला का? हा नियम लक्षात राहील का? नसेल तर व्यवस्थित लिहून घ्या. स्पेलिंग करेक्शनचा हा पहिला नियम आहे की आयचा आणि ईचा काय संबंध आहे आणि आय आणि ईचा सी सोबत काय संबंध आहे, म्हणजे ती लक्षातच ठेवा. तिघ जण ई आय सी किंवा सी आय ई हे तीन शब्दांबद्दल स्पेलिंग तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. नुसतं आय ई करेक्ट आहे, नुसतं आय ई करेक्ट आहे, पण सीच्या पुढे लिहायची वेळ आली असते ई आय बनतं. ते काय बनतं? ई आय. हे लक्षात ठेवायचं. मग जसं की इथं मी सांगितलं पुन्हा बिलीफ, बिलीव, इथं सिलिंग, कन्सीट सगळ्यांचा उच्चार डबल ई असा होतो. ई आय ईचा उच्चार ई झाला पाहिजे. आय ई किंवा ई आय असेल त्याचा उच्चार ई असला पाहिजे. आता बघा याच्यावर आपल्याला काही प्रश्न सोडवता येतात का बघा पुढं. आता इथं बघा, मात्र मला सांगा इथं चीफ लिहिले आणि इथं चीफ लिहिले, दोन्ही जागा चीफ लिहिले बघा मी, या दोन्ही जागा चीफ लिहिले. कोणतं चीफ बरोबर आहे, कोणतं चीफ चुकीचं आहे बघा. सी एच आय ई बरोबर आहे का बरं? आय ई बघा, बघा इथं काय पाहिजे आपल्याला? आय ई. सीचा उच्चार नसेल तर काय पाहिजे? आय ई. बघा आता आय ई, आय ई, इथं सुद्धा आय ई, इथं सुद्धा आय ई, बरोबर आहे का? बरोबर आहे का? चीफ, इथं सुद्धा चीफ, आईचा उच्चार बघा, चीफ, इथं चीफ आहे. मग आता बघा सीच्या नंतर नाही ना, हे सीच्या नंतर नाही, एचच्या नंतर आहे. मग हा चीफ करेक्ट आहे, हा थीफ करेक्ट आहे, हा ग्रीफ करेक्ट आहे. मग आता मला सांगा इथं हे सीच्या नंतर नाही, मग जर आय ई बरोबर येत असेल तर तुमचं काय चुकलं रे? ई आय हे स्पेलिंग चुकलं, टी एच ई आय एफ नाही. हा टी एच आय ई एफ बरोबर आहे, पण टी एच आय एफ बरोबर नाही. याचा अर्थ हा जो तुमचा ई आय दिलाय तो चुकीचा आहे. जी आर आय ई एफ ग्रीप बरोबर आहे, पण तुमचं ग्रीप मधलं ई आय असा शब्द चुकीचा आहे. समजते का? कोणतं चुकीचं आणि कोणतं बरोबर, तुम्हाला हे दोन शब्द हे इकडे लक्षात आले का? आय आणि ईचा संबंध तो सी सोबत जोडतोय आपण, पहिला नियम पाहतोय. आता पुढे बघा, आता सगळे शब्द सीच्या नंतर लिहिलेत बघा. महत्वाची गोष्ट काय, इथं सगळे शब्द सीच्या नंतर आहे बघा. इथं सी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे, इथं पण सी आहे, इथं पण सी आहे आणि इथं पण सी आहे. आता सीच्या नंतर लिहिताना आय ई लिहायचं आहे का ई आय लिहायचं आहे सांगा बरं. आता सीच्या नंतर लिहायचं आहे, मग आय ई लिहू का ई आय लिहू? बघा आय ई लिहू का? नाही, ई आय लिहावं लागेल मला. मग ई आय इथे बघा, ई आय इथे बघा, ई आय इथे बघा आणि इथं नाहीये. मग आता सीच्या नंतर वापरताना काय लक्षात ठेवलं? सीच्या नंतर वापरताना तुम्हाला आय ई वापरता येणार नाही. सीच्या नंतर वापरताना तुम्हाला आय ई वापरता येणार नाही. सीच्या नंतर वापरताना तुम्हाला आय ई वापरता येणार नाही. हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं. मग करेक्ट स्पेलिंग कोणतं? रिसिव्हचं स्पेलिंग, परसिव्हचं स्पेलिंग, रिसिप्टचं स्पेलिंग. रिसिप्ट, रिसिप्ट म्हणायचं नाही, पीटी नाही, रिसिप्ट, पी सायलेंट आहे.
बघा आता म्हणजे तुम्हाला आय ई आणि ई आय या दोन शब्दांचा किंवा वर्णांचा उच्चार किंवा दोन वर्णांचा वापर तुमच्या करेक्ट स्पेलिंग मध्ये कसा करायचा, आय ई बरोबर का ई आय बरोबर हा पहिला मुद्दा, आणि सी च्या नंतर वापरले असते ई आय बरोबर का आय ई बरोबर. नीट लक्षात ठेवा, सी च्या नंतर लिहायचं असेल तर ई आय लिहा, सी च्या नंतर लिहायचं नसेल तर आय ई असं लिहा. करेक्ट आहे का? करेक्ट आहे का? बरं मी काय सांगितलं, जसं एखादा नियम जर असेल तर त्याला काय सुद्धा असतं तरी पोरांनो, अपवाद सुद्धा असतात. मग अपवाद कसे असतात जरा इकडे बघा. आता बघा याचा उच्चार सायन्स सायन्स होतो का? सायन्स सायन्स मध्ये बघा इथं बघा सीच्या पुढं आय ई लिहिले, सीच्या पुढं आय ई बघा इकडं, सीच्या पुढं आय ई कुठे गेलं? सीच्या पुढं आय ई पाहिजे ना, ई आय पाहिजे ना, सीच्या पुढे ई आय पाहिजे. पण इथं सीच्या पुढं काय लिहिलंय? सीच्या पुढं काय लिहिलंय इथं बघा बरं, सीच्या पुढं काय लिहिलंय इथं आता? आय ई लिहिलंय. म्हणजे हा अपवाद आहे की नाही? का अपवाद आहे? कारण ह्या ईचा उच्चार असा होत नाही, ई होत नाही, त्याचा उच्चार ए होतो. ए सायन्स सायन्स ए होतो. इथं बघा इफिशियंट एफिशियंट एफिशियंट. आता इथं सुद्धा बघा EFFICI लिहिलं, कारण का याचं इफिशियंट असं नाही, एफिशियंट आहे असा उच्चार आहे, म्हणजे उच्चार डबल ई नाही. इथं बघा दीर दीर आहे का? देर देर असा उच्चार आहे, दीर असा उच्चार नाहीये, म्हणून तुमचा हा ई आय इथं करेक्ट आहे. बरोबर, मग हा नियम लागू होत नाही, मग तुमचा डबल ई नाही. बिग बघा बेग बेग हा सुद्धा ई नाही, त्यामुळे हा बेग ए आहे, म्हणून याचा उच्चार डबल ई नाही, म्हणून ह्याचं स्पेलिंग तुम्हाला अपवाद आहे. पुढे बघा फॉरेन रेन, फॉरिन का? फॉरिन का? फॉरिन फॉरेन त्या ई आयचा उच्चार डबल ई सारखा होत नाही, म्हणून हा सुद्धा अपवादातला शब्द. स्पेलिंग बघून बघा FOREIGN फॉरेन असा. पुढे बघा हीट हीट आहे का? ते हाईट आहे, हाई हाय हाय असा उच्चार आहे, त्यामुळे हा ई होत नाही, म्हणून या अपवाद आहे तुमच्या ईच्या नियमाला. आणि इथं बघा विन विन वेन काय? वेन वे ए असं याचा उच्चार काय होतो? ए एक उच्चार होत असल्या कारणानं हा सुद्धा तुमचा पहिल्या नियमाला अपवाद आहे. VEIN असं लिहायचं नाही, VIEN. हा काय झाला? VEIN. म्हणजे पहिला जो नियम सांगितला हा कुठला? हा जो आयचा नियम सांगितला, ईचा सी सोबत नियम जो सांगितला तो अतिशय महत्वाचा नियम आहे आणि एकदम सोपा आहे. पण मी म्हणलं ना, नियम म्हटलं की अपवाद आले, मग त्याच्यासाठी हे अपवाद आहेत. त्यासाठी काय आहे? अपवाद आहेत. हा झाला ई उच्चार होत नाही म्हणून. आणि या पूर्ण नियमाला आणखी एक अपवाद आहे बघा, हा की जर तुमचे शब्द सीज असेल, सीज तर ई आय, प्रोटीन असेल तर ई आय, सरफिट असेल तर ई आय, आणि काउंटरफिट असेल तर ई आय. हे शब्द सुद्धा तुमच्या नियमाला अपवाद आहेत. हे शब्द सुद्धा तुमच्या नियमाला ई आयच्या नियमाला अपवाद आहेत, लक्षात ठेवायचं. पहिला नियम आहे मी काय सांगितलं, जसं की नियम म्हटलं की अपवाद आले, त्यामुळे नियमावरती जोर देणं गरजेचं नाही. पण आपण अशा कुठल्या विद्यार्थ्यांची तयारी करतो ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीत काही जास्त वाचन केलेलं नाही, कादंबऱ्या वाचलेल्या नाहीत, न्यूजपेपर वाचलेले नाहीत, किंवा इंग्रजीतलं जास्त काहीच वाचन केलेलं नाही किंवा जास्त लिखाण केलेलं नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी किमान प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं का? तर बिलकुल शकतं. किमान मग त्याला असा अभ्यास करावा लागेल, त्याला हे वाचूनच घ्यावं लागेल. ठीक आहे, चला पुढच्या भागात आपण जाऊया. पुढचा एक नियम बघू. रूल नंबर 2 बघा, ज्या शब्दाच्या शेवटी ईचा उच्चार सायलेंट असतो, जसं नोट मध्ये बघा नोट आहे का नोटी, हा उच्चार कसा आहे? नोट. नोटचा उच्चार आहे, ईचा उच्चारच नाही, ईचा उच्चारच नाही. नोटचं स्पेलिंग NOTE लिहितो आपण, पण म्हणताना नोट म्हणतो, ईला सायलेंट ठेवतो, ईचा उच्चार करत नाही. का म्हणतो कधी? मला 2 रुपयाची नोट टी दे, है ना, मला 500 रुपयाची एक नोट टी सापडली, नाही सापडणार तुला, 500 रुपयाची नोटच सापडेल. म्हणजे ह्या नोट शब्दामध्ये ई काय आहे? सायलेंट आहे. आता नियम बघा, ज्या शब्दांच्या शेवटी ईचा उच्चार हा सायलेंट असतो अशा शब्दांना प्रत्यय लावताना ई काढून टाकला जातो. बघा अशा शब्दांना तुम्हाला जो काय प्रत्यय लावायचा आहे तो प्रत्यय लावताना ई काय केला जातो? काढून टाकला जातो. बारकाईने हा सुद्धा नियम लक्षात घ्या. कसा? ज्या शब्दांच्या शेवटी ईचा उच्चार सायलेंट असतो, जसं की नोट मध्ये ईचा उच्चार सायलेंट आहे, अशा शब्दांना प्रत्यय लावताना कुठला प्रत्यय? आता प्रत्यय माहिती ना, मेंट असतो, ईडी असतो, ING असतो, आहे ना, असे प्रत्यय असतात. OUS असतो, LY असतो, असे प्रत्यय असतात. तर तुमचा ई सायलेंट जर असेल तर तुम्हाला प्रत्यय लावताना ईला सुद्धा काढून टाकावा लागतो. जसं की बघा, हा मूळ शब्द आहे आर्ग्यू. हा मूळ शब्द काय? आर्ग्यू. मला हा मेंट शब्द जोडायचा आहे. हा मेंट शब्द जोडायचा आहे म्हटल्यानंतर मला याच्यातला काय काढून टाकावं लागेल रे? आर्ग्यू मधला ई काढून टाकावं लागेल. बघा इकडे आर्ग्युमेंटचं स्पेलिंग.
इथं सुद्धा ऍडवाइज आहे, त्याला मला एबल हा प्रत्यय लावायचा आहे, मग मला ई काढून टाकावं लागेल. बघा इथं ई आहे का, नाही. इथं बघा एज, एज मध्ये सुद्धा ई आहे, त्याला आयएनजी लावायचं आहे, मग मला ई काढून टाकावं लागेल. बघा मग आता तयार झालेले शब्द बघ कसे तर बिना ईचे आहे, जसं की आर्ग्युमेंट ई नाही, ऍडवाइजेबल ई नाही, एजिंग ई नाही. समजते का? जर तुमच्या अक्षराच्या शेवटी ई आहे तो सायलेंट मधला ई आहे, त्याला उच्चारात घेतलं जात नाही. शब्द वाचल्यावर कळतो आपल्याला, एखादा शब्द दिसला ना तो ई सायलेंट आहे कसा कळतो आपल्याला, ईचा उच्चारच होत नाही, डायरेक्ट शेवटचं अक्षर घेतलं जातं, ट म क प व स असे घेतले जातात. तसं नो ट घेतलं जातं, ई घेतलं जात नाही, पण स्पेलिंग लिहिताना NOTE असं लिहिलं जातं. समजते का? मग अशा शब्दांना ज्याच्या शब्दाच्या शेवटी ई सायलेंट आहे अशा शब्दांना कुठला प्रत्यय जर जोडायचा असेल तर तुम्हाला प्रत्यय जोडताना त्याच्या अगोदर जो ई आहे मूळ शब्दातला काढून टाकावा लागतो. जसं की आर्ग्यू मध्ये ARGUE असं स्पेलिंग आहे, पण मला मेंट करायचंय, मेंट जोडायचंय, त्याला आर्ग्युमेंट लिहिताना ई लिहिणार नाही, ARGUMENT. मग परीक्षेत नेमकी हेच गोंधळ होतो. काय रे, इथं आर्ग्युमेंटचं स्पेलिंग असं दिलं जाऊ शकतं ARGUEMENT. हे परीक्षेत दिलं जातं. हे करेक्ट आहे का रॉंग आहे सांगा म्हणतात. आर्ग्युमेंट कसं, हे का करेक्ट नाहीये, कारण याच्यामध्ये काय वापरलाय मी, ह्या ई वापरलाय. बरोबर आहे. जसं इथं सुद्धा तुम्हाला विचारलं जातं हे ऍडवाइजेबलचं स्पेलिंग असं परीक्षेत दिलं जाऊ शकतं ADVISEABLE, ऍडवाइजेबल, जे की चुकीचं असतं. कारण का, ऍडवाइस हा मूळ शब्द आहे, त्याला प्रत्यय लावलाय, ऍडवाइस हा मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय लावलाय, मग ई लिहिला जात नाही, ई लिहिला जात नाही. जसं की इथं एजिंग आहे, जसं इथं एजिंग आहे AGEING, एजिंग, जे की स्पेलिंग चुकीचं आहे. मूळ शब्द एज आहे आणि एज शब्दामध्ये आयएनजी प्रत्यय लावताना एज मधला ई लिहिला जाणार नाही. आय होप तुम्हाला दुसरा अतिशय छोटासा आणि सहज समजणारा नियम कळला असेल की ज्या शब्दाच्या शेवटी ई सायलेंट रूपात आहे त्याला कोणताही प्रत्यय जर जोडायचा असला किंवा जोडलेला दिला परीक्षेमध्ये, कुठलाही प्रत्यय त्याने जोडून दिला तर त्याचं स्पेलिंग चेक करताना बघायचं की मूळ शब्दाच्या शेवटी ई आहे का, आणि त्याच्यानंतर चेक करायचं याला प्रत्यय जोडलेला आहे. मग अशा जोडलेल्या प्रत्ययाच्या मध्ये ईचा वापर करता कामा नाही. ई बद्दल बोलतोय आपण, मागे सुद्धा ई बद्दल बोललो, आता सुद्धा आपण ई बद्दलच बोलत आहोत. आपण काय शिकतोय सध्या, तर आपण शिकतोय स्पेलिंग लिहिण्याचं, करेक्ट स्पेलिंग मध्ये कसे आपण उत्तरे काढू शकतो. वास्तविक पाहता मी सांगतो ह्या नियमांची गरज नाहीये. का, ह्या नियमांची गरज तेव्हा नाही तुम्हाला जेव्हा तुम्ही सरळ, मी पहिल्या पुन्हा वाक्य रिपीट करतो की जर मॅक्सिमम रिडिंग झाला असेल तुमचं इंग्लिश मधलं, किंवा मॅक्सिमम तुमचं एज्युकेशन इंग्लिश मीडियम मध्ये झालं असेल, किंवा तुमचं न्यूजपेपर रिडिंगचं तुम्हाला हॅबिट असेल, तर अशा वेळेस तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टींचं स्पेलिंग करेक्शन किंवा स्पेलिंग चूक किंवा बरोबर ओळखणं सहज शक्य होऊन जातं, कारण तुमच्या ते नजरेखालून गेलेलं असतं. पण आपण अशा विद्यार्थ्यांसाठी तयारी करतोय ज्यांनी अशा कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत. सो लेडीज अँड जेंटलमन, लेट्स मूव टू फॉरवर्ड, पुढे जाऊया आपण थोडं. आता जरा हे शब्द बघून घ्या. मग मूळ शब्द बघ कसा आहे, मूळ शब्द बघ कसा आहे, सगळ्या शब्दांकडे बघू आता थोडा आपण. मूळ शब्द कोणता याच्यातला बघा, मूळ शब्द आहे होप, इथं आहे डिझायर, इथं आहे इमॅजिन, इथं आहे व्हॅल्यू, इथं आहे नॉईज, इथं आहे फेम, इथं बघा. आता आधी अजून पुढे शब्द आहेत का काही, हा आहेत पण ते अपवाद आहेत. है नियम म्हणलं की अपवाद आला, नियम म्हणलं की अपवाद आला. आता हे शब्द दिलेत बघा तुम्हाला, आणि या शब्दाला काय दिलंय, हे दिलेत बघा, काय दिलेत, प्रत्यय दिलेत. इथं आयएनजी प्रत्यय दिलाय, इथं OUचा प्रत्यय दिलाय, इथं ARYचा प्रत्यय दिलाय, इथं एबलचा प्रत्यय दिलाय, इथं फक्त वायचा प्रत्यय आहे, आणि इथं OUचा प्रत्यय आहे. बघा मूळ शब्दामध्ये सगळ्या शेवटी काय दिसते तुम्हाला, ई दिसते. बघा मूळ शब्दात सगळ्या शेवटी काय दिसतंय, ई दिसते. बघा ई, इथं ई आहे, इथं ई आहे, इथं ई आहे, इथं ई आहे, आणि इथं ई आहे. मग ह्या ईच्या पुढं किंवा ह्या शब्दाला हा शब्द जोडायचा ना आपल्याला, बरोबर आहे का रे. या शब्दाला हा प्रत्यय जोडायचा आहे, 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 याला हा प्रत्यय जोडायचा आहे, याला हा प्रत्यय जोडायचा आहे. बरोबर आहे. मग प्रत्यय जोडताना मूळ शब्दाच्या एकेरी शब्द जो आहे, मूळ शब्दामध्ये शेवटी ई आहे आणि त्याला प्रत्यय जोडायचा आहे. प्रत्यय जोडला रे जोडला, ईचा आपोआप खून होईल, ई आपोआप गळून जाईल, ई आपोआप बाहेर निघून जाईल. मग आता बघा होप प्लस आयएनजी, तुमचं ई निघून गेलं आणि मूळ शब्द बनला होपिंग. मूळ शब्द बनला काय रे, होपिंग. बघा इकडं मूळ शब्द काय बनला मग, होपिंग. इथं बघा DESIRE आहे, पण प्रत्यय लावायचा अस, मग ई निघून जाईल, मग शब्द होईल डिझायरस. मग डिझायरस मध्ये ई नको. इमॅजिन मध्ये इमॅजिनरी शब्द लिहिताना बघा त्याच्यामध्ये ई नको. व्हॅल्युएबल लिहिताना त्याच्यामध्ये ई नको. नॉइझी लिहिताना त्याच्यामध्ये ई नको. आणि फेमस लिहिताना त्यामध्ये ई नको. पण नेमकी परीक्षा तुम्हाला हेच करणार आहे, परीक्षा विचारतानाच तुम्हाला असं देणार आहे. कसं रे,
HOPEING, होपिंग, हे तर लगेच ओळखता येईल बरं का. पण हे शक्यतो इथं फसताना DESIREOUS इथं फसताना बघा. इथं सुद्धा फसू शकता तुम्ही. IMAGINERY इथंही फसू शकता इमॅजिनरी मध्ये. इथंही फसू शकता. VALUEABLE इथंही फसू शकता तुम्ही. नॉइझी मध्ये सुद्धा फसू शकता. नॉइझी मध्ये सुद्धा तुम्ही फसू शकता. NOISEY. आणि फेमस मध्ये फसू शकता. FAMEOS, फेमस. बरोबर. तर हे शब्द मात्र आता काय राहतील, चुकीचे राहतील. हे शब्द का चुकीचा आहे, ई मुळे चुकीचा आहे. हा शब्द का चुकीचा आहे, ई मुळे चुकीचा आहे. हा शब्द का चुकीचा आहे, हा ई मुळे चुकीचा आहे. हा शब्द का चुकीचा आहे, हा ई मुळे चुकीचा आहे. हा नॉइझी ई मुळे चुकीचा आहे. हा फेमस, फेम ई मुळे चुकीचा आहे. आता सांगा मित्रांनो, तुम्हाला अतिशय सोपे सोपे असणारे आणि सहज, पण आपल्याकडे मी सांगितलं कॉमनली दुर्लक्षित केले जातात हे घटक, पाहत नाही आपण त्या शब्दांना. आणि पाहत नाही नेमके इतका सोपा प्रश्न येतो. आपण EI वालं सी सोबत किंवा प्रत्यय लावणारा ई सोबत अशा शब्दांना आपल्याला पाहिलं नसतं, वाचलेलं नसतं आणि पर्याय आपल्याला स्पेलिंग मध्ये कन्फ्युजन होतं. अरे हे डिसिव्ह का डिसिव्ह, DECE का DECIE, अरे बापरे काय डिसिव्ह स्पेलिंग सारखंच आहे, म्हणजे सारखंच वाटतंय, उच्चार तर सेमच आहे. आता काय करू, EI लिहू का IE लिहू. मग तुम्हाला सीचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. आता बघा याला काही मी काय सांगितलं, अपवाद सुद्धा आहेत बघा. जसं होप मध्ये ई आहे बघा. होप मध्ये काय आहे, मी म्हणलं नियम म्हणलं की अपवाद आले. होप मध्ये ई आहे. ओ मध्ये ई आहे, ओ आहे ते फक्त. जज मध्ये ई आहे. करेज मध्ये ई आहे. चार्ज मध्ये ई आहे. आणि नॉलेज मध्ये, अक्नॉलेज मध्ये सुद्धा ई आहे. आता या शब्दांना प्रत्यय लावताना तुमचा कुठलाही ई काढला जात नाही. अपवाद. मग आपल्याला काय करावं लागेल, किंवा पुढील म्हणण्यापेक्षा खालील शब्दात ई गाळला जात नाही. खालील शब्दात ई कायम राहतो. खालील शब्दात ई कायम राहतो. है ना. काही जणांना वाटलं असेल बाबा सर मराठी व्याकरण शिकतात का बाबा, परलोप संधी, पररूप संधी, है ना, ई कायम राहतो, उ कायम राहतो, है ना, ते मराठी संधीमध्ये शिकतो का आपण. काहीला वाटतं संधी आहे, ही संधी नाही, इंग्रजी आहे. करेक्ट स्पेलिंग मध्ये एखाद्या शब्दाच्या शेवटी ई सायलेंट असेल, त्याला कुठलाही प्रत्यय जर लावायचा असेल तर ईचा लोप होतो, ईला काढून टाकलं जातं, ई गाळला जातो. परंतु खालील काही असे शब्द आहेत अपवादामध्ये ज्यांच्या शेवटी ई सायलेंट असून सुद्धा त्याचा ई निघत नाही, तो कायमस्वरूपी राहतो. म्हणजे याच्यातून ई निघून जाणार नाही, याच्यातून ई तुमचा आहे तसं राहणार आहे. जसं इथं होईल होपफुल, होपफुल. आता हे डबल एल वाला सुद्धा एक नियम आहे, पुढे सांगतो. हे डबल एलचं सिंगलच का लिहिलं मी नंतर सांगतो. हे ऑसम आपण म्हणतो, ऑसम गोष्ट. हे आहे जजमेंट, JUDGEMENT, जजमेंट. हा शब्द काय होईल, करेजियस, COURAGEOUS, याच्यात ई आहे बघा, करेजियस. इथं चार्जेबल, CHARGEABLE, चार्जेबल. बरोबर आहे. आणि एक्नॉलेजमेंट, कुठे गेले, ACKNOWLEDGEMENT, एक्नॉलेजमेंट. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला स्पेलिंग मध्ये इथं गोंधळ करून दिला जाऊ बघा, बाकीचे स्पेलिंग सहज सुटते तुम्हाला, पण इथं घोळ केला जाऊ शकतो. इथं लिहू शकता ते COURAGOUS, करेजियस. किंवा मग तिथं आय लिहिलं जाऊ शकतं असं, COURAGIOUS, करेजियस. हे दोन्ही स्पेलिंग चुकीचे आहेत. हे दोन्ही स्पेलिंग काय होतील मग, चुकीचे होतील. ठीक आहे, कळला का तुम्हाला हा नियम, कळला नियम तुम्हाला ईचा नियम कळला का. अपवाद सुद्धा कळलं का. मी काय सांगितलं, नियम म्हणलं की अपवाद आला, नियम म्हणलं काय झालं परंतु अपवाद आला, नियम म्हणलं की अपवाद आला. पण येऊ द्या, हरकत नाही, आपल्याला शिकणं तर गरजेचं आहे ना, शिकणं तर गरजेचं. कारण नुसतं किमान काहीतरी ऐकलं बघा, परीक्षा कशा असतात बघा, किमान काहीतरी ऐकलेलं असलं पाहिजे, किमान कुठेतरी बघितलेलं असलं पाहिजे, किमान काहीतरी वाचण्यात आलेलं पाहिजे, तर परीक्षेच्या उत्तरापर्यंत जाता येतं. समजते का. एक्झॅक्टनेस मग त्याला प्रचंडचा अभ्यास लागतो, पण एक्झॅक्टनेस नाही आपल्याकडे, परफेक्शन नाही आपल्याकडे, पण तरी आपल्याला उत्तरापर्यंत जायचंय. ऍटलिस्ट तुम्ही काहीतरी गोष्टी त्या संदर्भातल्या केलेल्या असाव्याच लागतात, लक्षात ठेवायचं. म्हणजे जितकं संकल्पना आधारित तुम्ही परफेक्ट राहताल, तितके प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्यात तुमचं परफेक्शन वाढेल, हे लक्षात ठेवायचं. लेडीज अँड जेंटलमन, वन मोर सेंटेन्स.
रूल नंबर 3 बघा काय बघा, जर ऑल असेल, वेल असेल, टिल असेल, स्टील असेल या शब्दांचा वापर प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून झाला असेल तर पूर्ण शब्दातून एक एल काढून टाकला जातो. हा काय रे, हा उभी रेष म्हणजे काय रे, एल. हा एल आहे, एल. मी सांगितलं तुम्हाला मग अशी इथं फुल मध्ये मी काय केलं, फक्त एकच लिहिलं. मी सांगितलं पुढे हे एफ यू डब्ल्यू लिहिलं तर एफ यू एल का राहतं सांगतो पुढं. तर त्याच्या संदर्भात असा नियम आहे रूल नंबर 3. आता प्रिफिक्स म्हणजे काय की एखाद्या मूळ शब्दाच्या पूर्वी काही अक्षर जोडणे, आणि सफिक्स म्हणजे काय तर मूळ शब्दाच्या नंतर काही अक्षर जोडणे. बरोबर आहे का. सफिक्स आणि प्रिफिक्स आपण एमपीसीच्या बॅचमध्ये, ग्रामरच्या बॅचमध्ये एकदम क्लिअर कट पाहिलेलं आहे. पाहता ऑल, वेल, टिल, स्टील या शब्दांचा वापर प्रिफिक्स, बघा या शब्दांचा वापर प्रिफिक्स किंवा सफिक्स म्हणून झाला असेल तर अशा पूर्ण जेव्हा शब्द लिहिला जाईल त्या पूर्ण शब्दातून तुमचा एक एल काय केला जातो, काढून टाकला जातो. जसं की बघा मग हे अंटिल मध्ये, अंटिलचं स्पेलिंग आता बघा, टिल हा शब्द आहे का नाही, दिसतोय का टिल, बघा इथं टिल आहे ना, हा सफिक्स म्हणून वापरलाय. आता याला सफिक्स म्हणायचं, याला तर ऍक्च्युअली सफिक्स नाही म्हणता येणार कारण अन हा प्रिफिक्स आहे आणि टिल हा शब्द मूळ आहे. परंतु आपल्याला टिल शब्द घेतलाय ना त्या पूर्ण शब्दात, जोडीच्या शब्दात आहे ना, तो सफिक्स म्हणून नाही वापरत नाही कारण अन हे प्रिफिक्स बनेल, टिल हा मूळ शब्द बनेल. कारण अनला काही अर्थ नसतो म्हणून अन मूळ शब्द मांडला त्याने आणि टिल हा सफिक्स मांडला, हरकत नाही. मग जर कंबाईन शब्दामध्ये दोन शब्दाचा मिळून जर आपल्याला एक टिल लिहायचा असेल तर डबल एलचा आपल्याला काय करावं लागेल, सिंगलच एल लावावं लागेल. म्हणजे हा अंटिल लिहून जमणार नाही, हा अंटिल यावा लागेल. बरोबर आहे. आता ऑलला बघा मोस्ट लावलाय, ऑलला काय लावलं मी, किंवा मोस्टला काय लावलं मी, ऑल हा प्रिफिक्स लावलाय. बरोबर आहे, काय लावलाय, ऑल हा प्रिफिक्स लावलाय. तर ऑल मध्ये जे डबल एल आहे तो काय करायचा, सिंगल एल मध्ये टाकायचा. म्हणजे हा ऑल मध्ये जमणार नाही, आपल्याला एकच एलचा घ्यावं लागेल, ऑलमोस्ट. ए डबल एल नाही, ए एल एमओएसटी, कारण एमओएसटी ला आपल्याला ऑल जोडायचंय तर मग एक एल काढून टाकावा लागतो. बघून घ्या, बघा तिकडे बघा, ऑल टुगेदर, ऑलचा वापर या शब्दासाठी मी प्रिफिक्स म्हणून केलाय टुगेदर साठी. मग ऑलचा वापर प्रिफिक्स म्हणून जर केला असेल तर ऑल मधलं एक एल निघून जायला पाहिजे, इथं नाही निघून गेलं, इथं निघून गेलं, मग ऑल टुगेदर मध्ये नंबर 2 चं ऑल टुगेदर बरोबर. खाली चला. आता इन स्टील मध्ये बघा, स्टीलचा वापर मी मूळ शब्द आहे ऍक्च्युअली पण इथं प्रत्ययात मांडलाय त्यांनी. इन स्टीलचा वापर मला इन सोबत करायचा आहे, मग इन माझा मूळ शब्द संपला, इन मूळ शब्द सुद्धा आहे, प्रिपोजिशन म्हणून वापरते तो इन, मग त्याला प्रत्यय जोडलाय स्टीलचा. मग स्टील मध्ये डबल एल आहे तो निघून जाईल, एक एल आणि एकच एल शिल्लक राहील, हा इन स्टील चुकीचा राहील, हा इन स्टील बरोबर येईल. समजतंय मित्रांनो. टीसीएस पॅटर्न मध्ये जे प्रश्न विचारले जातात स्पेलिंग वरती त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. तशी आपल्याला करेक्ट म्हणजे काही या बॅच मध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाची यादी सुद्धा देणार आहे की कुठले शब्द विचारले जाऊ शकतात, कुठल्या शब्दावरती स्पेलिंग विचारलं जाऊ शकतं, त्याची तुम्हाला मी माहिती नक्कीच देणार आहे, काळजी करू नका. म्हणजे त्या संदर्भातले आपल्याला काही शब्द सुद्धा तुम्हाला पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून द्यायचे आहेत की ते जर पाहिले तुम्ही तर आपल्याला किमान काम होऊन जाईल आपलं. ठीक आहे, चला पुढे. जसं तर डिस्टिल बघा, हा स्टील आहे इथं, त्याचा एक एल काढून टाका, मग पहिला डिस्टिल चुकेल, दुसरा डिस्टिल बरोबर येईल. आय होप दॅट तुम्हाला हे सगळ्यांना व्यवस्थित समजत असेल. आय होप दॅट तुम्हाला हे सगळ्यांना व्यवस्थित समजत असेल. पाणी पितो थोडं आहे ना, गरमी फार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हा तिसरा नियम बघा, सोपा होता. नियम नंबर 4 बघा, काही महत्वाचे नियम सांगतोय तुम्हाला मी जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात. पहा, ज्या शब्दांच्या शेवटी सीई असेल, बघा सीई असतो ना, सीई शब्दांच्या शेवटी असतो बघा, ज्या शब्दांच्या शेवटी सीई असेल, नीट लक्षात द्या, सीई कडे लक्ष देऊ आपण. ज्या शब्दांच्या शेवटी सीई असेल आणि त्या शब्दाला ओएस प्रत्यय लावायचा असेल, ओ यू एस, अस म्हणतात त्याला आपण, ऍडजेक्टिव्ह बनतं बघा. हा काय बनतो, अस लागलं की ऍडजेक्टिव्ह. ज्या शब्दात शेवटी सीई असेल आणि त्या शब्दाला अस हा प्रत्यय जोडायचा असेल तर सीईचा सीआय होतो. नीट बघा, तर सीईचा काय बनतो आपला, सीआय. हे लक्षात ठेवा, या सीईचा काय होतो मग आपोआपच, सीईचा काय बनतो, सीआय बनतो. बघून घ्या, बारकाईने बघून घ्या, एकदम बारकाईने हा नियम बघून घ्या. बारकाईने नियम बघून घ्या. जर खिडकी उडी केली, बारकाईने नियम बघून घ्या. बघितला का,
ज्या शब्दात शेवटी सीई असेल आणि त्या शब्दाला ओयूएस चा प्रत्यय जोडायचा असेल तर सीई चा सीआय होतो. हा आपला एक नियम आहे, नियम नंबर 4 मध्ये बसवलाय. जसं की बघा, मूळ शब्द आहे बघा आपला वाईस. मूळ शब्द काय आहे आपला, इथं मूळ शब्द आहे आपला वाईस, VICE. इथं मूळ शब्द आहे मलाईस, इथं मूळ शब्द आहे स्पेस, इथं मूळ शब्द आहे ग्रेस. पण सगळ्या शेवटी काय दिसतंय तुम्हाला, सगळ्या शेवटी काय दिसतंय तुम्हाला, सीई, सीई, सीई आणि सीई दिसतंय. आणि जोडायचं आहे काय, OUS, OUS, OUS आणि OUS जोडायचंय. तर तुम्हाला काय सांगितलं मग, जो सीई आहे तुम्ही सीई लिहिला आहे तर सीई चा काय बनतो, CI बनतो. म्हणजे ह्या ई चा काय बनतो, आपोआपच आय बनतो. म्हणजे साधारणपणे करेक्ट स्पेलिंगच्या बाबतीत हे सीई, सीई आणि आय हे 3 वर्णाक्षर किंवा अल्फाबेट अतिशय महत्वाचे आहेत. कोणते, सीई आणि आय. गोंधळ इथंच होतो बघा तुमचा, सीई का CI, EI का EI, IE का CIE असा गोंधळ 100% होतो. आणि म्हणून हा नियम नंबर 4 अतिशय महत्वाचा. ज्या शब्दाच्या शेवटी सीई दिले, सीई, आणि त्या शब्दाला OUS चा प्रत्यय जोडायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतो, जो सीई आहे सीई त्यातला ई निघून जातो आणि त्या जागी आय येतो आणि तो बनतो सीई च्या ऐवजी CI. काय बनतो, CI. जसं वाईस मध्ये सीई आहे आणि त्याला अस जोडायचा आहे, मग मला सांगा इथं करेक्ट शब्द काय बनला पाहिजे, इथं करेक्ट शब्द बनला पाहिजे VCS, VICIOUS. हा VICEOUS होणार नाही, VCS असा असेल. मग आता बघा मलाईस, मलाईस काय होईल बघा, मलाईसियस. मग कसं, MAL बघा इथं ICEA ते CI चा काय होईल, मलेसियस, CIOUS. काय होतो, CIOUS. पुढे बघा स्पेस, आता ई निघून जाईल आणि काय होतो, SPACI होईल, IOUS, स्पेसियस. इथं सुद्धा ग्रेसियस आहे बघा, मग ई निघून जाईल आणि आय होईल GRACIOUS, ग्रेसियस. स्पेलिंग एकदा चेक करा, स्पेलिंग एकदा चेक करा. दिसतंय का स्पेलिंग बघा बरं. हा, पण परीक्षेत मी काय सांगितलं नेमकी, मग असं हे असवाला प्रत्यय ई सोबत तुम्हाला दिसला नाही की गोंधळ होतो तुमचा. मग आपल्याला ह्याचं स्पेलिंग असं विचारलं जातं, VICEOUS. आणि हे आपल्याला बरं वाटतं ऐकायला, हे विजियस ऐकायला बरं वाटतं आपल्याला, जे की चुकीचं असतं, जे की हे स्पेलिंग चुकीचं असतं. कशामुळे चुकीचं असतं तुम्हाला कळलं, हे ई नको, काय पाहिजे तर आय. कळलं का. ज्या शब्दात शेवटी सीई असेल आणि त्या शब्दाला अस प्रत्यय जोडायचा असेल तर सीई च्या ऐवजी CI वापरलं जातं आणि स्पेलिंग करेक्ट केली जाते. आय होप दॅट तुम्हाला हा नियम नंबर 4 चांगला समजत असेल. हा नियम नंबर 4 तुम्हाला सगळ्यात चांगला समजला असेल. समजतंय बरोबर, समजतंय कसं आहे मंदारित. हा, जसं मी नेहमी सांगतो की बाबा तुम्हाला पंक्च्युएशनच्या बाबतीत बघा, पंक्च्युएशनच्या बाबतीत स्पेलिंगच्या बाबतीत असं कुठलं फास्ट अँड फ्युरियस असे कुठले नियम नसतं की केलं झालं मग जगातले सगळे स्पेलिंग सोडत आले. नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जसं की पहिलं वाक्य, मॅक्सिमम जर रीडिंग झाला असेल इंग्लिशमध्ये, मॅक्सिमम रायटिंग जर इंग्लिशमध्ये झाला असेल, नॉवेल्स, कादंबऱ्या, न्यूजपेपर जर इंग्लिशमध्ये वाचले असतील तर स्पेलिंग टॉपिक करणं किंवा स्पेलिंग असा एखादा ग्रामरचा टॉपिक आहे हे तुम्ही विसरून जाताल. पण जसं की पुन्हा काय सांगतो की आपल्याकडे सामान्य जनता आहे, ग्रामीण भागातली जनता आहे, बऱ्याच प्रमाणात ग्रामीणची मुलं इथं लढत असतात आणि ग्रामीणच्या मुलांचा इंग्रजी हा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, जेन्युइन त्यांना अडचणी असतात त्यामध्ये. मग अशा वेळेस त्यांनी तर काही केलं नाही, मग त्यांना काही स्पेलिंगचं करेक्ट उत्तर सोडवता येऊ नये का, असं होऊ नये म्हणून आपण हा अट्टास केला आणि आपण या सेशनमध्ये स्पेलिंग सेशन किंवा स्पेलिंगचं हे सेशन ऍड करत आहोत. आपण MPSCच्या बॅचमध्ये हे सुद्धा सेशन ऍड करत आहोत आणि आपल्या तलाठी ग्रामसेवकचे जे TCS पॅटर्नचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे लेक्चर आपण ऍड करत आहोत. दोन्ही बॅचना हे तुम्हाला लेक्चर्स मिळणार आहे. ठीक आहे. अजून याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहेत, पण जसं की हे नियम आहेत त्यामुळे आपल्याला नियम म्हणलं की कंटाळा वाटू शकतो, साहजिकच बोरिंग वाटू शकतं. पण म्हणून आपण या 4 नियमापर्यंत आलेलो आहोत, 4 नियमापर्यंत आलेलो आहोत. अजून पुढे आपण याच्यावरती काही शब्द पाहणार आहोत. बघूया अजून पुढे किती आहेत. मॅक्सिमम जास्त असतील तर आपण सेशन नंतर बी घेऊ शकतो. नाही ते जास्त आपण घेऊया, नाही जास्त नाही तर नियम पुढे बघा. रूल 5 बघा,
जर एखाद्या मूळ शब्दाला फुल असा प्रत्यय जोडायचा असेल तर तो फुल असा जोडला जातो. तुम्हाला एखाद्या शब्दाला कोणता प्रत्यय जोडायचा, फुल, FULL, पण तो शब्द जेव्हा जोडला जाईल त्यातला एक एल निघून जाईल. एखाद्या शब्दाला तुम्हाला फुल जोडायचा आहे, ब्युटिफुल, पॉवरफुल, शेमफुल, होपफुल, असे फुलचा प्रत्यय जोडायचा आहे. पण तो फुल ज्या शब्दाला जोडला जातो त्या जोडल्याच्या नंतर जे शब्द तयार होतो त्यातला फुल फक्त FULच राहतो, LL राहत नाही. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की इथं बघा, इथं ब्युटी आपल्याला फुल शब्द जोडायचा आहे, पण तो कोणाला जोडायचा आहे, ब्युटीला जोडायचा आहे. बरोबर आहे. मग ब्युटीला फुल जोडायचं आहे, हे दोन्ही शब्द बरोबर आहे. हा फुल बी बरोबर आहे, हा ब्युटी पण बरोबर आहे. पण जेव्हा दोन्ही एकत्र जोडले जातील तेव्हा तुमचा हा एक एल निघून जाईल, म्हणजे हा शब्द चुकेल, हा शब्द बरोबर येईल. इथं सुद्धा हँडफुल बघा, हा हँड शब्द बी बरोबर आहे, हा फुल शब्द बी बरोबर आहे. पण जेव्हा दोघांचा एक केला जाईल त्यावेळेस फक्त आणि फक्त एकच एल बरोबर राहील, म्हणजे हँडफुल शब्द बरोबर येईल, हँडफुल हा शब्द चुकेल. तसं माउथ हा शब्द बरोबर आहे, त्याला आपल्याला प्रत्येक फुल जोडायचा आहे. पण दोन्हीचा शब्द एकत्र झाल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल, एकच फुल मधलं एल ठेवावं लागेल आणि एक काढून टाकावं लागेल. मग माउथ फुल फक्त बरोबर येईल, हे माउथ फुल बरोबर येणार नाही. सेम तसं स्किलफुल मध्ये स्किल शब्द बरोबर आहे, त्याचा प्रत्येक फुल सुद्धा बरोबर आहे. परंतु त्या दोघांचा मिळून जेव्हा एकच शब्द तयार होईल स्किलफुल, त्यात मात्र आता फुल FULच राहील, FOOL राहणार नाही. सेम खाली बघा, पॉवरफुल, पॉवर हा शब्दही बरोबर आहे आणि फुल शब्दही बरोबर आहे. पण मला एकच शब्द लिहायचा आहे तर पॉवरफुल फक्त एलच राहील, LL राहणार नाही. सोपे सोपे नियम आहेत, अगदी सोपे सोपे सहज सोडू शकतात, पण आपल्याला माहित असले पाहिजेत. असे हे स्पेलिंगच्या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत आहेत. बरोबर आहे का? अशा काही गोष्टी तुम्हाला सांगत आहेत. समजते ना सगळ्यांना? जर तुम्ही TCS साठी ऍडमिशन घेतलं असेल, TCS पॅटर्नच्या तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा बॅच साठी ऍडमिशन घेतलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना एक नंबर विनंती आहे की TCS पॅटर्न हा वेगळा आहे, त्याची डेप्थ कमी असते. पण MPSCचे जर रेग्युलर बॅचचं ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामरचं, तर फुल लेंथ बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे फुल लेंथ म्हणजे A फॉर ऍपल पासून तर क्लॉजेस पर्यंत, A फॉर ऍपल पासून तर व्होकॅब्युलरी पर्यंत, मराठीत अ पासून अलंकारापर्यंत, अ पासून शब्दसंग्रहापर्यंत, अशा फुल लेंथ कोर्सेसच्या बॅचेस आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. त्या बॅचचा जरूर विचार करा. जर तुम्ही ऑर्डिनरी बॅच खरेदी केली असेल तर वेल डन, आणि जर तुम्ही तलाठीसाठी बॅच खरेदी केली असेल, सरळ सेवेची बॅचसाठी बॅच खरेदी केली असेल, परंतु तुम्हाला MPSC साठी इंग्रजी बॅच करावीशी वाटते, तुम्ही डायरेक्ट आपल्या ॲपवरती जा आणि तिथे फुल लेंथ कोर्स इंग्लिश ग्रामर 0 to हीरो बॅच आणि फुल लेंथ कोर्स मराठी व्याकरण, काहीच नाही तर सर्व काही, अशा बॅचेस तुम्ही निवडा आणि इंग्रजी आणि मराठीचा लाईफ टाइम प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. चला पुढचा भाग जाऊया, नियम नंबर 6 मध्ये जाऊया. साधारणपणे इंग्रजी शब्दात क्यू नंतर यूचा वापर केला जातो. जर एखाद्या शब्दात क्यू असेल तर त्यानंतर यू वापरला पाहिजे, पण परिषद स्पेलिंग मध्ये काय करतात, क्यूच्या नंतर आय देतात. बरोबर आहे. हे क्यू नंतर काय असलं पाहिजे, यू असलं पाहिजे बघा. पण काय कधी कधी काय करतात, क्यूच्या नंतर हे आय देतात. बरोबर आहे. जसं बघा क्विज, यूच्या नंतर काय बघा, क्यूच्या नंतर काय यू पाहिजे, मग क्विज बरोबर आहे. मग इथं क्यूच्या नंतर आय देतात, क्विज, हे शब्द चुकीचा आहे. इथं बघा ट्रँक्विल, इथं क्यूच्या नंतर यू आहे बघा, पण इथं काय करतात, क्यूच्या नंतर आय दिलं जातं बघा, जे की चुकीचं आहे. हे ट्रँक्विल करेक्ट आहे. जसं हे क्वीन, क्यूच्या नंतर काय असलं पाहिजे, यूच असलं पाहिजे. क्वीनला काही चुकीचं देण्याचा संबंधच नाही, कारण कोणी स्पेलिंग ओळखेल त्याचं. क्यूच्या नंतर यू बघा, क्वेस्ट, पण इथं काय करतात ते क्यूच्या नंतर ई देतात बघा, क्वेस्ट, जे की चुकीचं आहे. इथं क्वारल, क्यूच्या नंतर यू आहे बघा, क्वारल, पण कधी काय QUA देतात, ते QUA देतात, जे की चुकीचं आहे. समजतंय का? समजतंय पोरांनो तुम्हाला? रेड झोन दाखवतो त्याला, रेड झोन, की हे आय मुळे चुकीचं आहे, इथं आय मुळे चुकीचं आहे, इथं क्यूच्या नंतर ई मुळे चुकीचं आहे, इथं ए मुळे चुकीचं आहे. समजते पोरांनो? साधे साधे गोष्टी येतात. साधारणपणे इंग्रजी शब्दामध्ये क्यू नंतर यूचा वापर केला जातो. क्यू नंतर इतर शब्द घेऊ नका, आय, वी, सी असं काही लिहू नका. ठीक आहे, चला पुढे बघा. असे काही टिपिकल तुम्हाला फक्त तुम्हाला मी जे ईडी प्रत्यय लावायचा, नाईनजी प्रत्यय लावायचा, जे काही टेन्स मध्ये ऍडवर्ब मध्ये शिकवलंय, ऍडजेक्टिव्ह मध्ये शिकवलंय, ते इथं सांगणार नाही, कारण महत्वाचे आणि परीक्षात वारंवार जे काही मिसस्पेल्ड विचारलं जातं तर साधारणपणे या नियमांना धरून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर पुन्हा एकदा सांगतो, नियम म्हणलं की अपवाद आले,
आणि नियमाच्या भानगडीत पडायचं नसतंय, परंतु आपण परीक्षार्थी होणार आहोत सध्याच्या काळामध्ये, आपण ज्ञानार्थी होणार नाहो. आपण जेव्हा डायरेक्ट एखाद्या बॅच करू रेग्युलरची तेच ज्ञानार्थी हो. आता आपल्याला जर तुम्ही TCS पॅटर्नची परीक्षा देणार असाल तर आपल्याला सेक्शन आहे हा करेक्ट स्पेलिंग वरती 2-3 प्रश्न येणार आहेत, तर तो शोधायचा आपल्याला. तर साधारणपणे या गोष्टीमध्ये बसलं पाहिजे. काही करेक्टली कॉमनली मिसस्पेल्ड वर्ड बघा. इथं शब्द बघा असॅसिनेशन, पण तो देताना काय करतात बघा, तो देताना असा देतात बघा, ASSESSINATION असं देतात बघा, असॅसिनेशन. हा फरक असतो बघा, इथं असे आहे आणि इथं काय दिले ते असे दिले, असे हा ई मुळे चुकतो बघा. इथं बघा कॅलेंडर हा शब्द आहे, पण ते देताना कसं देतात, कॅलेंडर हा शब्द परीक्षेत विचारला जातो, CALENDER असं लिहिला जातो कॅलेंडर. हा फरक कशात असतो, कॅलेंडर ह्या इथं ए असतो आणि इथं कॅलेंडर मध्ये ते देताना काय देतात, ई देतात, जे की चुकीचं आहे. बरोबर आहे. इथं बघा सिमेट्री, पण आता इथं असं स्पेलिंग आहे, पण ते परीक्षेत देताना असं देतात CEMETRY, सिमेट्री असं शब्द त्यात स्पेलिंग देतात बघा, CEMETRY, सिमेट्री असं देतात, जे की चुकीचं असतं. हे TERY पाहिजे, इथं डायरेक्ट TRY केलं जातं, जे चुकीचं असतं. इथं बघा शेफर, काय म्हणतात भाडोत्री ड्रायव्हर्स ना, शेफर. आता त्याचं स्पेलिंग मध्ये CHAUFEUR लिहिलं जातं, पण तिथं देताना परीक्षेत काय करतात ते CHAU बरोबर देतात आणि एफच्या पुढे काय लिहितात माहिती का, UER असं लिहितात, किंवा वेगळं काही लिहू शकतात, पण हे चुकीचं स्पेलिंग आहे. शेफरचं स्पेलिंग करेक्ट हे आहे, हे करेक्ट स्पेलिंग आहे. कमिटीचं स्पेलिंग सुद्धा बऱ्याच वेळा विचारलं जातं, COMMITTE, पण परीक्षेत देताना ते काय करतात, सी तो देतात, COMMI देतात आणि DT लिहितात, EE लिहितात, म्हणजे हे बी डबल देतात, हे बी डबल देतात, COMMITT, हे DT किंवा याच्यापेक्षा वेगळंही देऊ शकतात ते, पण ते चुकीचं असतं. कमिटीचं स्पेलिंग हे करेक्ट. बरोबर आहे. अजून काही महत्वाचे स्पेलिंग आज तुम्हाला मी याची यादी पण देणार आहे, याची यादी पण देईल सरावासाठी, की कुठले शब्द बरोबर असतात, कुठले शब्द चुकीचे असतात. ठीक आहे. अजून बघा काही विचारले जाऊ शकतात असे शब्द बघा, एक्स्टॅसी. आता एक्स्टॅसीला कसं लिहिलं जातं बघा, परीक्षेत असं लिहिलं जातं, त्याला ESCTASY, एस्केटसी असं लिहिलं जातं, जे की चुकीचं आहे. एक्स्टॅसी असा शब्द बरोबर आहे, किंवा हा बरोबर आहे म्हणल्यावर कुठला येऊ द्या व्यतिरिक्त तो चुकीला असेल. आधी बरोबरकडे जाऊया. हा 12 बघा, हा 12 शब्द करेक्ट आहे. आता बघा 12 आणि 12वा 12th, हा 12th शब्द लय महत्वाचा बरं का, हा MP लक्षात ठेवा. 12th, हा 12th शब्दामध्ये बघा, जसं आपण बघा 10 ला कसं लिहितो रे, 10th डायरेक्ट 10th लिहितो असं, बरोबर आहे का, मध्ये काही लिहित नाही. पण 12 शब्दाचं जेव्हा आपल्याला ऑर्डिनल करायचं असतं, म्हणजे कार्डिनल म्हणजे संख्या क्रमाने, ऑर्डिनल म्हणजे क्रम, तर 12 लिहिताना हा F तिथं लिहिला जातो बघा, जो की सायलेंट असतो. F सायलेंट असतो. 12th मध्ये F काय असतो, सायलेंट. मग करेक्ट स्पेलिंग आहे 12th, आणि परीक्षेत मात्र तुम्हाला जर विचारलं तर ते असं दिलं जाऊ शकतं 12th, जे की चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग हे 12th बघा, 12th म्हणजे F हा सायलेंट आहे, 12th F सायलेंट आहे, आणि इकडे 12th असं लिहिलं तर चुकीचं आहे. 12th मध्ये F आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा मिलेनियम, हा मिलेनियम सुद्धा शब्द परीक्षेत विचारला जातो किंवा जाऊ शकतो. इथं मिलेनियम, मग हा करेक्ट आहे, रॉंग कसाही वेगळा विचारला जाऊ शकतो. तुम्ही मिलेनियम शब्दाचं स्पेलिंग पाठच करा. ओकॅजन, ओकॅजन मध्ये बघा OCCA बघा, OCCA आणि सिंगल एस आहे, पण परीक्षेत काय केलं जातं बघा, इथं काय जातं OCASSION असं लिहिलं जातं, जे की चुकीचं आहे. बघा OCCA, पण ते परीक्षेत C सिंगल दिलं जातं. ओकॅजन मध्ये सिंगल एस आहे, परीक्षेत तुम्हाला डबल एस दिलं जातं. ओकॅशन, ओकॅजन असं, ओकॅजन C डबल आहे, म्हणून हे स्पेलिंग लक्षातच ठेवायचं. मिलेनियम, ओकॅशन हे शब्द महत्वाचे परीक्षेत येऊ शकतात. बघा आता सुपरसीड, आता सुपरसीड सुद्धा शब्द बघा, ह्या सुपरसीडचं स्पेलिंग हे करेक्ट आहे बघा, परीक्षेत येईल असं तुम्हाला सांगतोय. सुपरसीड, या सुपरसीडला कसं लिहिलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये, तर त्या सुपरसीडला एच च्या ऐवजी C लिहून देतात, असं देऊ शकतात स्पेलिंग, SUPERCEDE, जे की चुकीचं आहे. सुपरसीड S सोबत असावं, सुपरसीड C सोबत नसतं. सुपरसीड नाही, सुपरसीड SC पाहिजे, CE नाही. ठीक आहे. हे परीक्षेत विचारले जाऊ शकतात शब्द बघा काही.
अकोमोडेशन हाही परीक्षा शब्द विचारला जाऊ शकतो. अकोमोडेशन स्पेलिंग मध्ये बघा काय आहे, डबल सी आहे आणि डबल ओ एम आहे, पण परीक्षेत काय केलं जातं, सिंगल सी दिलं जातं कधी कधी, म्हणजे ACOMMODATION असं लिहिलं जातं, जे की चुकीचं आहे. किंवा मग असं लिहिलं जातं SCCOMODATION, हे चुकीचं आहे. अकोमोडेशन स्पेलिंग बघा. इमॅन्सिपेशन हा शब्दाचं स्पेलिंग बघा, करूनच जा परीक्षेमध्ये, एक्झामला जाताना हे लेक्चर फार बारकाईने करून जा. प्रिज्युडाइसचं स्पेलिंग बघून घ्या एकदा. सर्जन हा सर्जनचं स्पेलिंग बघा, सर्जनचं स्पेलिंग पण लिहिताना परीक्षेत काय येऊ शकतं, तर सर्जनचं स्पेलिंग ते असं देऊ शकतं तुम्हाला SURGEN सर्जन, जे की चुकीचं आहे. किंवा कधी कधी असं बी असू शकतं ते स्पेलिंग SURGON सर्जन, असे असते, हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. सर्जन स्पेलिंग SERGEON सर्जन असं. पुढे बघा इरिव्हर्सेबल. इरिव्हर्सेबल म्हणजे डबल आर आहे बघा, इरिव्हर्सेबल. डायव्हर्जन हे सोपं आहे, याला नका करू. करस्पॉन्डन्स हे पण शब्द सोपाच आहे, याला बी नाही केलं तरी चालेल. कलिकचं स्पेलिंग बघा, कलिकचं स्पेलिंग मध्ये EAGU आहे बघा, EAGU कलिक, पण परीक्षा ते वेगळं देऊ शकतात, पण कलिकचं स्पेलिंग करूनच जाणार त्यापेक्षा. एम्बरास्ड सुद्धा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. परीक्षेत काय असतं स्पेलिंग, एम्बरास्ड असं लिहिलं जाऊ शकतं, असं लिहिलं जाऊ शकतं EMBRASSED, जे की चुकीचं आहे. EMBARRASED एम्बरास्ड असं स्पेलिंग आहे, ते नीट लक्षात घेऊन जावा. ऍक्विजिशन, आपण एखादी गोष्ट ऍक्वायर करतो ना, ऍक्विजिशन म्हणजे ताबा एखाद्याचं मिळवणे वगैरे, त्याला ऍक्विजिशन म्हणतात. स्पेलिंग बघा CACQU आहे, पण ते परीक्षेत कसं येतं बघा. आपण QUचा नियम पाहिला ना, साधारणपणे क्यूच्या नंतर यू आलं पाहिजे, साधारणपणे क्यूच्या नंतर ये आलं पाहिजे, पण परीक्षेत कसं देतात ते ACQIUSITION असं दिलं जाऊ शकतं. ऍक्विजिशन ते ऍक्वायझिशन असं आहे, नीट लक्षात ठेवा, असं विचारलं जाऊ शकतं स्पेलिंग. मिसडिमिनर. आता मिसडिमिनर बघा, ज्याचा व्यवहार चांगला नसतो, असा दुर्व्यवहारी. मिसडिमिनर बघा, मिसडिमिनर. आता मिसडिमिनरचं स्पेलिंग बघा, MIS बरोबर आहे DEMEA बघा, DEMEANOUR मिसडिमिनर. हे एक शब्द लक्षात ठेवा, महत्वाचा वाटतो मला, हाही शब्द महत्वाचा वाटतो. सोव्हर्जिनिटी बघा, सोव्हरेंटी बघा, सोव्हरेंटीचं स्पेलिंग SOVEREIGNTY, प्रभुत्व संपन्न असलेली व्यक्ती त्याला सोव्हरेंटी असं म्हणतात. आणि त्याच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, इथं सुद्धा काय दिलंय EI, काय दिलंय EI, जी सायलेंट असं, जी सायलेंट आहे सोव्हरेंटी मध्ये, जी सायलेंट आहे म्हणजे EI आहे, लक्षात आलं का. सी नाही नसतानाही EI आहे, त्यामुळे ते स्पेलिंग विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर मित्रांनो, असे काही 5-6 नियम आपल्या या स्पेलिंग मध्ये करणं गरजेचं आहे. स्पेलिंग सेक्शन मध्ये आपल्याला 5-6 नियम करणं गरजेचे आहेत. यासोबतच तुम्हाला संभाव्य मिसस्पेल्ड शब्द कुठे विचारले जाऊ शकतात, असे संभाव्य मिसस्पेल्ड शब्दांची यादी किंवा संभाव्य करेक्ट शब्दांची यादी तुम्हाला आपल्या ॲपवरती किंवा ज्या मुलांनी आपलं ऍडमिशन केलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, जे तुमच्या एक्स्ट्रा सरावासाठी आहे. काही नियम दिलेले आहेत आणि काही शब्द सरावासाठी दिले आहे. आय होप दॅट तुम्हाला स्पेलिंग बद्दलचा थोडंफार तरी, किमान काहीच नसण्यापेक्षा समथिंग तरी तुम्हाला काही समजलं असेल अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण असं म्हटलं जातं इट इज ऑलवेज बेटर, हे नेहमी चांगलं असतं की बाबा काहीच नाही तुमच्याकडे पण आहे ना, म्हणजे असं म्हटलं जातं ना, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, आहे ना, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, म्हणजे काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आपल्याकडे आहे याचं तुम्हाला एक काय होईल, पॉझिटिव्हनेस येईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि अशा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवता आलं तरी आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या आणखी आपल्याला प्रश्न सोडवण्याची काय होऊ शकते, मग इच्छा होऊ शकते. पण स्पेलिंग लिहायचं कसं हेच माहित नसेल तर आपण त्या स्पेलिंग सेक्शनकडे बघतच नाहीत, अंदाज काहीतरी गोळ्या मारून बसतो. तर अंदाजित काही गोष्टी करू नका, कन्सेप्ट क्लिअरन्सीवरती जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आय होप दॅट तुम्हाला स्पेलिंग सेक्शन मधलं हे सेशन समजलं असेल, आवडलं असेल अशी मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या सेशन मध्ये, जिथं आपण पॅराजंबल किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट किंवा करेक्ट योग्य पॅराग्राफ तयार करा, आहे ना, कोहेरंट पॅराग्राफ तयार करा. म्हणजे पॅराजंबल अनेक नाव आहे त्याला, पॅराजंबल आहे, सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे
किंवा करेक्ट ऑर्डर ऑफ द सेंटेन्स आहे, असे काही नाव आहेत, पण एकच घटक आहे, तो नाव फक्त वेगवेगळे आहेत. आणि त्या सेशनमध्ये आपण भेटणार आहोत. पण तुर्तास आजच्या सेशनसाठी मला इथंच थांबायला आवडेल. आय वुड लाईक टू स्टॉप हिअर, बट वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट सेशन. टिल देन, take care and have a very, 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 very good day to all of you. See you next. See you soon. Bye bye.